नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवजात बाळाची उन्हाळ्यात कशा पद्धतीने काळजी घ्यावी जेणेकरून बाळाला पहिला उन्हाळा विना त्रासाचा जाईल आणि उन्हाळ्यात होणारे कोणतेही त्रास बाळाला होणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण व्हिडिओमध्ये मी खूप सारी महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे। सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया। बाळाला एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी थोडंसं कठीण जातं। ऋतूबदलासोबत बाळाच्या दिनक्रमामध्ये कपड्यांमध्ये बदल करणं गरजेचं असतं, जेणेकरून ऋतूबदल लहान मुलांना सहज स्वीकारता येतील आणि त्यामुळे जास्त त्रासही होणार नाहीत। नवजात बाळाला उन्हाळ्यातील उष्णता जास्त त्रासदायक ठरते। बाळाला घामोळे, घामगलांडे, उष्माघात, युरिन इन्फेक्शन, डिहायड्रेशन, ताप, पुरळ, थकवा जाणवणं, वजन कमी होणं, स्किन बर्न असे त्रास होण्याची शक्यता उन्हाळ्यामध्ये जास्त असते। परंतु योग्य ती काळजी घेतली तर आपण बाळाला या त्रासापासून दूर ठेवू शकतो। उन्हाळ्यात बाळाला सुती फिकट रंगाचे कपडे घाला। बाळाला उन्हाच्या वेळेमध्ये शक्यतो बाहेर घेऊन जाणं टाळा, परंतु जर बाहेर नेणं आवश्यक असेल तर बाळाला मऊ सुती पातळ कपडे घाला, जेणेकरून हवा व्यवस्थित लागेल। डोक्याला टोपी घाला, पूर्ण शरीर झाकले जाईल याची काळजी घ्या। गरज असेल तर अंगावरती छत्री घ्या, म्हणजे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी जास्त मदत होईल। बाळाला पातळ सुती कपडे वापरा। घरामधील हवा खेळती राहील, बाळाला व्यवस्थित हवा लागेल, घरातील वातावरण थंड राहील अशा ठिकाणी बाळाला ठेवा। उन्हाळ्यात बाळाला नेहमी पांघरूण किंवा स्वेडल करून ठेवू नका। फक्त झोपण्याच्या वेळी बाळाला सुती पातळ कपड्यात स्वेडल करा, म्हणजे बाळ शांत झोपू शकेल। इतर वेळी बाळाला हवा लागेल अशा पद्धतीने ठेवलं तर उष्णतेचा त्रास होत नाही। नियमितपणे बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घाला। शक्य असेल तर दिवसातून 2 वेळा कोमट पाण्याने अंघोळ घातल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते। त्यासोबतच आवश्यकता असेल त्यावेळी कोमट पाण्याने शरीर स्वच्छ पुसून घ्या, जेणेकरून स्किन इन्फेक्शन, घामुळे, पुरळ असे त्रास होत नाहीत आणि शरीरातील उष्णता कमी होऊन थंड राहण्यासाठी मदत होते। खूप उष्णता आहे म्हणून 6 महिन्यापेक्षा लहान बाळाला पाणी, नारळ पाणी, ज्यूस, सरबत असं काहीही देऊ नका। बाळाची पाण्याची आवश्यकता आईच्या दुधातून पूर्ण होते, त्यामुळे बाळाला नियमितपणे पुरेसे स्तनपान दिलं तर बाळाची पाण्याची आवश्यकता भागते, त्यामुळे वेगळं पाणी देण्याची आवश्यकता नाही। बाळाचे ओठ कोरडे पडले असतील, जीभ कोरडी दिसत असेल त्यावेळी बाळाला स्तनपान द्या, म्हणजे बाळ व्यवस्थित हायड्रेट राहील आणि उन्हाळ्यातील त्रास बाळाला होण्याची शक्यता कमी होईल। बाळाच्या आईनेही उन्हाळ्यात व्यवस्थित काळजी घेणं, पुरेसे द्रवपदार्थ आहारामध्ये घेणं, शरीरात थंडावा निर्माण देणं गरजेचं असतं, जेणेकरून बाळालाही त्याचा फायदा होईल। उन्हाळ्यात बाळाला बालगुटी देत असताना उष्ण पदार्थांचे प्रमाण कमी करून अशा पद्धतीची गुटी देऊ शकतात, त्यामुळेही बाळाला कोणताही त्रास होत नाही। उन्हाळ्यात बाळाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलचे आणखीनही काही सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। चॅनलला भेट देऊन तुम्ही हे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या आय बटनमध्ये उन्हाळ्यात बाळाची काळजी ही लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ सविस्तर पाहू शकता। आशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारी ठरली असेल आणि नवजात बाळाची उन्हाळ्यात कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलही आपल्याला कल्पना आली असेल। सुजान संगोपन या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या। हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया नवीन आणि अशाच उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।